स्वागतम. विष्णू सूर्या वाघ यांच्या वाढदिनी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. रुद्रेश्वर पणजी आयोजित ऑनलाईन विष्णू पुराण या कार्यक्रमात विष्णू सूर्या वाघांच्या विविध पैलूंचे दर्शन आपल्याला घडणार आहे. अगदी सुरुवातीला या कार्यक्रमाला आपल्याला शुभेच्छा देत आहेत विष्णू वाघांचे जवळचे मित्र, त्यांचे स्नेही, गोव्याचे विद्यमान सांस्कृतिक मंत्री आदरणीय श्री गोविंद गावडे सर. सर्वांना सस्नेह नमस्कार. स्वर्गीय विष्णू सूर्या वाघ याच्या स्मृती दिनानिमित्त हा एक अनोखा सृजात्मक असा कार्यक्रम ऑनलाईन विष्णू पुराण आयोजित केलेला आहे. आणि विष्णू सूर्या वाघांच्या सर्व मित्रांना, सहकाऱ्यांना आणि त्याच्या चाहत्यांना विष्णू सूर्या वाघ या संसारातून निघून गेलेले आहेत, तरी त्यांची आठवणी कायम आमच्या हृदयात आज कोरून आहे. त्याला अनेक कारण आहेत. कारण विष्णू सूर्या वाघ, मी आधीच म्हटलेलं आहे की अष्टपैलू व्यक्तिमत्व, जो कवी होता, साहित्यिक, लेखक, दिग्दर्शक, असे विविध व्यक्तिमत्वांनी विविध गुण त्यांच्या अंगी होते. साहित्य क्षेत्रातच नव्हे तर गोव्यातील राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी आपला एक वेगळा ठसा निर्माण केला होता. विष्णू वाघांच्या कविता गायनीय म्हणून अनेक संगीतकारांनी त्यांच्या कवितांना चाली लावून त्या गायल्या. असेच त्यांचे एक जवळचे मित्र, उत्कृष्ट गायक, संगीतकार, गोव्याचे सुपुत्र बाळकृष्ण मराठे, ज्यांनी विष्णूंच्या अनेक कवितांना चाली लावून त्या गायल्या, ते सादर करत आहेत एक मराठी कविता. मान्य की हातून माझ्या द्रोह झाला, हाच पेरा जीव घेणा डोह झाला. बुडुनी कधीचा गेलो तळाशी, तरी आज पुन्हा प्यायचा मोह झाला. धनी सग मदनी जनी दम गम रे नि सदनी मदनी सा. दे मला एक छोटा पेग दे, दे मला एक छोटा पेग दे. मुंबईला असं म्हटल्यानंतर सगळे लोक हसतात, पण पेग का हे त्याने आपल्या दुसऱ्या ओळीत सांगितलं आहे. दे मला एक छोटा पेग दे, कोरड्या काळजाला तू नशेचा मेघ दे. दे मला एक छोटा पेग दे, दे मला एक छोटा पेग. वाट ही माझ्या घराची सापडेना, वाट ही माझ्या घराची सापडेना. झिंगलेल्या पावलांना दे जरासा वेग दे. दे मला एक छोटा पेग दे, दे मला
झाली कुंडलेली वादळेही शांत झाली शांततेला तू नवा आवेग दे दे मला एक छोटा पेग दे दे मला ये मला ती म्हणते अशी ती बाटली ये मला पी म्हणते अशी ती बाटली तू तिच्या कैफास थोडा छेद दे दे मला एक छोटा पेग दे दे मला एक छोटा पेग दे दे मला एक छोटा पेग दे. धन्यवाद. विष्णू वाघ हे एक धगधगतं शब्दकुंड होतं. आपल्या लेखणीतून व वाणीतून त्यांनी त्याची प्रचिती दिलेली आहे. शब्दकुंड ही एकांकिका लिहून शब्दांचं महत्त्व किती असतं हा विचार त्यांनी मांडलेला आहे. रुद्रेश्वर पणजीने सादर करून भरपूर गाजलेल्या या एकांकिकेतील हा विष्णूचा विचार सादर करत आहे प्राचार्य दीपक आमोणकर सर. ओम शब्दाय नमः. ओम शब्दाय नमः. हे अर्थप्रवाही अग्निदेवते, आज आले आहेत दोन याचक तुझ्या दारात, जोडून दोन्ही हात. त्यांना शब्दांचं दान हवाय. दोघांनाही जबाबदारीचं भान आहे. एकाच्या हाती शस्त्र म्हणून आहे लेखणी, दुसऱ्याच्या भात्यात आहे अमोघ वाणी. या दोघांनाही तुझ्या अंतरातील तेजोमय शब्दांची झळाळी दे. या प्रकाशात त्यांच्या पायाखालचं धुकं विरघळून जाऊ दे. सरू दे हृदयातला संभ्रम, लाभू दे शब्दांची साथ निर्मम. प्रकाश वाटांची सोबत लाभावी त्यांना, सरू दे वाटेवरला भयाद्र घनतम. ओम शब्दाय नमः. ओम शब्दाय नमः. ओम शब्दाय नमः. शब्दांचं दान घेऊन ते निघून गेले. पुन्हा ते परत कधीच आले नाही. जग बदलत चाललंय बेटा. जग बदलतं तसे लोक बदलतात. लोक बदलले की शब्दही बदलतात. आज इतकी वर्ष मी हे शब्दकुंड पेटवून बसलोय. हजारो लाखो लोकांनी माझ्यापाशी येऊन शब्दांचं पसायदान घेतलंय. कित्येकांच्या आयुष्यात या शब्दांनी वेगळं वळण दिलंय. पण हल्ली सगळंच बदलत चाललंय. माझ्यापाशी कुणी येतही नाही, आणि जो येतो तो प्रामाणिकही असत नाही. पोरा, या म्हाताऱ्या काळजाला पडलेली घरं तुला दिसणार नाहीत.
एक काळ होता जेव्हा हे शब्दकुंड अंतरात निखारे घेऊन लसलसत असायचं. अनेक याचक यायचे, शब्दांचं दान वागायचे. कुणातरी भाऊक तरुणाला आपल्या प्रेयसीचं मन जिंकण्यासाठी कोमल हळुवार शब्दांची गरज असायची. चंद्र ताऱ्यांना कवितेत पकडण्यासाठी एखादा कवी अर्थपूर्ण शब्दांची मागणी करायचा. जनतेला आपल्या काबूत ठेवण्यासाठी एखादा सम्राट वजनदार आणि जरबपूर्ण शब्दांची मागणी करायचा. विद्वत्तेच्या मंदिरातील एखादा साधक प्रवाही प्रगाढ शब्दांची मागणी करायचा. मी कुणालाही विनमुख पाठवलं नाही, निराश केलं नाही. अट फक्त एकच होती, शब्दांचं दान जो स्वीकारेल त्याने त्या शब्दांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्या शब्दांचे अर्थ फुलांप्रमाणे हळुवार जपले पाहिजेत. पण कुणीच या अटीचं पालन केलं नाही बेटा. मी दिलेल्या शब्दांचा वापर करून प्रेयसीचं मन जिंकलं की प्रेमाची भावना दूर सारून प्रेमिक वासनेला कवटाळतो. चंद्र ताऱ्यांना कवितेत बंदिस्त केलं की कवी प्रसिद्धीच्या पैशाच्या वाटेवरून चालत राहतो. जनतेला काबूत ठेवल्यानंतर सम्राट त्यांना निर्दयीपणे टाचेखाली चिरडून टाकू बघतो. प्रत्येकानं अशी प्रतारणा केल्यानंतर हे शब्दकुंड पेटणार तरी कसं? फील गुड फेणी हा त्यांचा अतिशय गाजलेला कविता संग्रह. गोव्याचं एक स्पष्ट चित्रण करणारं लेखन. या कविता संग्रहातील काही कविता सादर करत आहेत रुद्रेश्वर पणजीचे एक उत्कृष्ट अभिनेते योगीश जोशी. मला आवडणारी कविता मी आज तुमच्या समोर सादर करतो. या कवितेचं नाव आहे शोध. मी मलाच शोधित जेव्हा चालत गेलो आणि तुझ्या घराचा रस्ता सोडून आलो, पण समोर जेव्हा काहीच दिसले नाही, मी शून्य होऊन ब्रह्मांडात निम्मलो. मज कळले नाही कुठली माझी माती, कोठून कशी ती कुणी जुळवली नाती. मी जळतच गेलो जगण्याच्या नावाने, ठेवून जराशी राख तुझ्या या हाती. मी पुसून टाकले पाठीवरचे नाव आणि बुडवून आलो मज छळणारे गाव. या बुजल्या जखमा शत्रूंनी केलेल्या, पण चिघळत गेले तू केलेले घाव. मी क्षितिजाचा हा उतरून आलो घाट आणि बुडतानाही तुझी पाहिली वाट. हा सागर तेव्हा होऊन पाणी पाणी बसला शोधित तुझी कोठली लाट. मी दुःख भोगले मुळातून तुटण्याचे, कधी स्वप्न पाहिले राखेतून उठण्याचे. तू शाप कोरला औदार्याचा भाळी, स्वातंत्र्य दिले मी तुला मला लुटण्याचे. मी वस्त्रे फेकून सर्व दिगंबर झालो, काठावर नदीच्या औदुंबरासा बरसलो. कधी सळसळ ऐकत हिरमुसल्या पानांची, कधी फूल तुझे शोधित स्वतःशी रडलो. पाऊस पाडला आभाळाने मोठा, राहिला रिकामा डोळ्यांचा हा लोटा. तू घागर सोडून दिलीस जरी प्रवाही, मी स्वतः ठरवला पैसा नाही खोटा. शेवटी करून हे शून्या इतके मोल, मी खुशाल झालो निरंजनाचा बोल. निर्माल्य सोडूनी नदीत हे गर्दीचे, वाजवीत बसलो एकांताचा ढोल. आणि सत्य उसळले खोल आत लपलेले, जणू श्वापद यावे घळीतून टपलेले. मी नजर वळवता आत उमगले मजला, मी मनात तुझला मीच म्हणून जपलेले. अजून एक कविता सरण. ओली लाकडे चितेत जळती, उठे हुरमुजी धूर. देह रिकामा आत्मा विरता, वाऱ्यात जसा कापूर. शोक विरळता सुकून गेले डोळ्यामधले आसू. मनात ओल्या पडून वेडा,
सूर्यही लागे धुमसू. कापूर चंदन उदबत्तीच्या सरणी टाकुनी मुठी, आप्त पळाले घरी आपुल्या कुणीही ना शेवटी. कुणी दारुडा चितेत बांबू ढोसून ढोसून पाही, म्हणे जळाळी हाडे तरी काळीच जळाले नाही. फेरे टाकुनी 3 अंतिमी फोडून आलो घडा, शब्दाचे हे फेडून कपडे होऊन या नागडा. काय तुझे अन माझे होते अद्वैताचे नाते, काय तुझे अन माझे होते अद्वैताचे नाते, सरणावरच्या ज्वालेचे उरी अजून घुसते पाते. सुवारी ही पोर्तुगीजकालीन अत्याचारावर विष्णूने लिहिलेल्या एका कवितेचे नाटक आणि त्यातील ही क्रूर अजिंत कोत्ता ही भूमिका गेली अनेक वर्षे गोमंतकीय रंगमंचावर गाजवलेले गोव्याच्या नाट्य क्षेत्रातील एक भारदस्त आवाज म्हणजे श्री अजित कामत. बंद कराय हे वाजप. हे कितें चल्लां? सुवारी पायचो फात सुवारी वाजयताय. शिगमो बी कांय ना. बंद करात हे सगळें. बंद करात आनी चलात घरा. पालकिऱ्याक उतार काडशी जाल्यार फट घालतलो. मोरसूर मारतलो पालमुत्रेन. पालमुत्री चोयल्या तुवें? पालमुत्री चोयल्या? खुल्यार बसत जाल्यार मांस फोडून काडटली. चलाय वसाय घरा. काजार केला हो ना रे? केला मुरे? जाल्यार बसात आनी घरा वचून दितात. बायलेक सोडून कसले सुवारी वाजयताय? कोणतो? नाटक बंद, शिगमो बंद, सगळें बंद. इंडियान जाय न्हय तुमकां? इंडियान जाय न्हय? ना, इंडियान मेवचें ना. हो आजेन कोस आसा तर तुमकां इंडियान मेवचें ना. ह्या आजेंती मुखार तुमी सुवारी वाजयताय? ह्या आजेंती फुडें मास्तराक मारलो हांवें. म्हज्या मातयेचो मोयपास वयर काडलो तेणें. जेची सब अजून मेरेन म्हाका गावूंक ना असो प्रस्न विचारलो तेणें. खंय आसा म्हजी माती? गोंयकारांक गोंयची माती, पुर्तुगीजांक पुर्तुगालची माती. तर आमी मिस्तिसांनी खंय वचपाचें? कोणाचेर करपाचो मोग? खंयच्या राष्ट्राचें गावपाचें गीत? हांव धोगतां सुटके झुजाऱ्यांक. मोरोसोर मागता तांकां. पूण तांकां मारल्या उपरांत हांव सॅटिस्फायड जाता. म्हाका नसाय जाता तेंची. तिडोक मागता. इतल्याच खातीर जॉईन म्हणपा फाटल्यान तांचे कडेन एक इतिहास आसा, दायज आसा. पूण म्हाका वळख ना. आपली वळख नासता त्या मनशाक रुपडी लावन भोंवचो पडटा. हांवें लायलां अशेंच एक रुपडें. तुम्ही कोंकणी दिवाळेक नरकासूर करताय. तसोच हांवूय बी एक नरकासूर. पूण फकत भायल्यान. भितर भरलां तोंड आनी करोड. ह्या रुपड्या फाटल्यान आसा तें एका मनशाचें मुखामोळ. केन्ना केन्ना हांवूय चिंत्तां. दर्याचे वेळेर हांगार वारो घेत उबो रावचो. लाराचेर धरपी पोनेळार बसून गिटार वाजयत उबोत वचचें. हांव सायबा फुलतोडी वेतां. म्हाका सायबा वाट दाखय. पूण रोखडेंच जाणवता की आमगेली माठ मुंगरोन गेल्या. पावलां घोस्पोल्यान. आनी ही चड बी काय जातूस उबो रावता थिंगाच कोबोर जाता म्हजो. कोबोर. काळजांतलो उमाळो भायर सरला. सोरो दी ताका. विष्णूंनी अनेक नाटकं लिहिली आणि अनेक प्रथित यश गाजलेल्या नाटकांचे पुनर्लेखनही केले.
त्यांच्या करीन ती पूर्व या ऐतिहासिक पुनर्लिखित नाटकातील गजरा ही भूमिका सादर करत आहे गोमंतकातील ज्येष्ठ व उत्कृष्ट अभिनेत्री सौ गौरी कामत. काय करू सरदार? सांगा काय करू? स्वराज्याच्या दौलतीसाठी, मराठेशाहीच्या इफ्रतीसाठी, महाराजांच्या रक्षणासाठी या देहाच्या पायघड्यावरून जर दौलतीला पाऊलवाट मिळत असेल तर तसं सांगा. क्षणाचा विलंब न लावता सांगाल त्या संकटात उडी घे. तळहातावर शीर घेऊन सम्रांगडी लढायला मराठ्यांच्या मुली देखील भीत नाही हे दुश्मनानं दाखवून द्यायला मला सांगणार आहात का? काय मृत्युमुखी लोटण्यासाठी माझं सौभाग्य? मग यासाठी माझी परवानगी कसली मागता सरदार साहेब? सरदार, ज्या दिवशी माझ्या धन्यानं आपण कडेलोटाची शिक्षा फरमावली त्याच दिवशी माझं सौभाग्य गेलं होतं. पण आपण मला दयेची भीक घातली, पतीचे प्राण परत दिले, सावित्री सारखी भरल्या मळवटानं मला घरी धाडली. त्याच घटकेला मी आपल्या ओटीतली लेक झाले आहे. आपल्या कृपेनं फिरून स्थानी थाऱ्यावर आले आहेत. ते जर दौलतीच्या रक्षणाला कारण होत असतील तर मी बेलाशक माझं सौभाग्य छत्रपतींच्या पायावर अर्पण करायला तयार आहे. सरदार, शिपाया शेजारी बाशिंग बांधलं तेव्हाच कपाळीचं कुंकू ढळमळीत झालं. दरवेळी लढाईवर जाताना शिपाई गडी निघाले की कपाळीचं कुंकू वाढवून जातात. परत येतील की नाही खात्री नसते. इथं तर माझं कुंकू आहे आपल्या घरच्या करंड्यात, हातीचा चुडा आपल्याकडे गहाण. माझ्याकडे कसलं मागतं सौभाग्य? तुम्ही दिलं, तुम्ही घेतलं, दौलतीच्या कामी आलं तर कुंकुवाचं सार्थक झालं. दर्यावरच्या लांब प्रवासाला निघालेल्या कोकणच्या नावाड्याच्या बायका हातीचा चुडा वाढवून आपल्या पतीची अलाबला उतरवतात. तसाच वैर्याच्या दर्यात महाराजांच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालायला निघालेल्या माझ्या घरदाण्याच्या जीवावरची अलाबला उतरवण्यासाठी हा पहा मी माझ्या हाताचा चुडा. विष्णूंनी कोकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी या सर्व भाषेतून स्वैर लेखन तितक्याच समर्थपणे केले. त्यांची ही कोकणी कविता ऐकूया बाळकृष्ण मराठे यांच्या आवाजात. भिरी भिरी पाऊस पट्टा सत्री उघडना, भिरी भिरी पाऊस पट्टा सत्री उघडना, भिरी भिरी पाऊस पट्टा सत्री उघडना, मुझ्या वांगडा भिजले म्हणून काहीच बिघडना, मुझ्या वांगडा भिजले म्हणून काहीच बिघडना, भिरी भिरी पाऊस पट्टा सत्री उघडना, भिरी भिरी पाऊस पट्टा सत्री उघडना, मुझ्या वांगडा भिजले म्हणून काहीच बिघडना, मुझ्या वांगडा भिजले म्हणून काहीच बिघडना. खळखळून वाहता झरे कागदाची चल्ली वडी, खळखळून वाहता झरे कागदाची चल्ली वडी, मोगाचो शिवर करीत आयल्यो वयल्यो बावझडी, मोगाचो शिवर करीत आयल्यो वयल्यो बावझडी, भिजलेल्या शेवण्या घरची वाट सापडना, भिजलेल्या शेवण्या घरची वाट सापडना, तुझ्या वांगडा भिजले म्हणून काहीच बिघडना, तुझ्या वांगडा भिजले म्हणून काहीच बिघडना, भिरी भिरी पाऊस
पाऊस पट्टा सत्री उघडना, भिरी भिरी पाऊस पट्टा सत्री उघडना, मुजा बांगडा भिजले म्हणून काहीच बिघडना, मुजा बांगडा भिजले म्हणून काहीच बिघडना, मुजा बांगडा भिजले म्हणून काहीच बिघडना. कविता सादर करत आहे त्यांच्या जवळची व्यक्ती व रुद्रेश्वरचा एक अवलिया कलाकार शिवेंद्र तारे. कवितेचं नाव आहे मत्स्यपुराण. कढी स्वणवीण भात कालवू नको रे, कढी स्वणवीण भात कालवू नको रे, करलीच्या काट्या भिवूनी जीवा, करलीच्या काट्या भिवूनी जीवा, सुका तरी बांगडा हवा, सुका तरी बांगडा हवा, मांदेलीचा घे तू चावा, मांदेलीचा घे तू चावा, चाळवू नको रे, मांदेलीचा घे तू चावा, चाळवू नको रे, कढी इस्वणवीण भात कालवू नको रे, शाकाहारी नको ताट, शाकाहारी नको ताट, पोटाची ती लागते वाट, पोटाची ती लागते वाट, सुंगटांचे हुमण दाट, सुंगटांचे हुमण दाट, तुष्टवी जीवारे, तुष्टवी जीवारे, कढी इस्वणवीण भात कालवू नको रे, कढी इस्वणवीण भात कालवू नको रे, सांगटांचे आंबट तिखट, सांगटांचे आंबट तिखट, बांगड्यांची हुडीद मेथ, बांगड्यांची हुडीद मेथ, मोत्याळ्यांचे धबधबीत, मोत्याळ्यांचे धबधबीत, नाही त्या तुळारे, मोत्याळ्यांचे धबधबीत, नाही त्या तुळारे, कढी इस्वणवीण भात कालवू नको रे, पापलेटीला लावून रवा, पापलेटीला लावून रवा, गॅसवर ठेवून तवा, गॅसवर ठेवून तवा, खोबरेलात तळून खावा, खोबरेलात तळून खावा, स्वाद तो आहारे, खोबरेलात तळून खावा, स्वाद तो आहारे, कढी इस्वणवीण भात कालवू नको रे, कढी इस्वणवीण भात कालवू नको रे, खाडी मधील काळुंदरे, खाडी मधील काळुंदरे, शेवटे आणि दोडी यारे, शेवटे आणि दोडी यारे, रापणीचे तारले बरे, रापणीचे तारले बरे, पेडवे भाजून खारे, पेडवे भाजून खारे, कढी इस्वणवीण भात कालवू नको रे, कढी इस्वणवीण भात कालवू नको रे, तिसऱ्यांचे तोंडाक रुचिक, तिसऱ्यांचे तोंडाक रुचिक, शिनाण्यांचे तिखले तीख, शिनाण्यांचे तिखले तीख, कालवांचे डांगर देख, कालवांचे डांगर देख, लाळ ये मुखी रे, कालवांचे डांगर देख, लाळ ये मुखी रे, कढी इस्वणवीण भात कालवू नको रे, कढी इस्वणवीण भात कालवू नको रे, विष्णू म्हणे मत्स्य खावा, विष्णू म्हणे मत्स्य खावा, तेणे होई सुख जीवा, तेणे होई सुख जीवा, बाजारात फ्रेश घ्यावा,
बाजारात फ्रेश घ्यावा मोजुनी दुडू रे. बाजारात फ्रेश घ्यावा मोजुनी दुडू रे. कढी इस्वणा वीण भात कालवू नको रे. कढी इस्वणा वीण भात कालवू नको रे. कढी इस्वणा वीण भात कढी इस्वणा वीण भात कढी इस्वणा वीण भात कालवू नको रे. धन्यवाद. ती बाई मीच आहे. स्त्री ही महान आहे हे सांगणारा हा दीर्घ काव्य कविता संग्रह. या काव्यात विष्णूंनी पुराण काळापासून आधुनिक काळातील स्त्रीच्या अनेक रूपांचे दर्शन घडवले आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक पुरुषामध्ये सुद्धा एक स्त्री दडलेली असते आणि माझ्यातल्या दडलेल्या या स्त्रीचं दर्शन म्हणजे ती बाई मीच आहे. सादर करत आहे श्रद्धा गवंडी. काय बघताय? मी तीच बाई आहे. तीच बाई आहे मी जिला तुम्ही नेहमी पाहत असता. घरी जाईल, शेजारी, परिवारात, रस्त्यात, बस स्टॉपवर, आडवाटेवर, गल्ली बोळात, कधी ऑर्केस्ट्रा तर कधी मैफली, कधी टूरला, कधी सहलीला, कधी झोपडी, कधी बंगल्यात. तीच बाई आहे मी. आयुष्याच्या पानापानावर, सगळ्याच वर्णावर तुम्हाला असंख्य रूपात भेटणारी ती बाई मीच आहे. मीच आहे ती बाई जिच्या गर्भाशयात तुमच्या रूपाने वाढत जातो जीवनाचा अंकुर. दिशेमाशी वाढत जातो आणि 9 महिन्याच्या गर्भवासानंतर शरीर धारण करून अवतरतो या जगात. मीच आहे ती बाई जिनं घेतलेला असतो जन्म तुमच्याच आईच्या पोटी. हा, कदाचित तुमच्या आधी किंवा नंतर, पण त्यानं फारसा फरक नाहीच पडत, कारण तिच्याकडे कायम बघितलं जातं पडद्याचं धन. मीच आहे ती बाई जिच्याशी तुम्ही लग्न करता किंवा मॅरेज, हा, किंवा निकाह. मग सुरू होते तिच्या आयुष्याची नवी कहाणी, नव्या घरात, नव्या कुटुंबात. अहो, तीच आहे मी बाई जिच्या आयुष्याची विशेषणं ठरवली जातात तुमच्या असण्या आणि नसण्यावरून. तुम्ही आयुष्यात येत नाही तोपर्यंत कुमारी, आल्यानंतर सवाष्ण, मी गेलात की विधवा. पण तुम्ही, ती आयुष्यात येत नाही तोपर्यंत श्री किंवा मिस्टर, आल्यानंतरही श्री किंवा मिस्टर, मी गेली तरीही श्री किंवा मिस्टरच. हो, मीच आहे ती बाई जिच्याकडे तुम्ही बुभुक्षितपणे पाहत असता, विकृत वासनांचे चष्मे चढवून. बाई असो 60ची म्हातारी किंवा 7 वर्षाची पोर, काहीच फरक पडत नाही तुमच्या नजरेत. मीच आहे ती बाई जिला तुम्ही अत्यंत पद्धतशीरपणे पेश करता मल्टिप्लेक्सच्या स्क्रीनवर किंवा टीव्हीच्या पडद्या, आणि कधी कधी ग्लॉसी मॅगझिनच्या पानांवरही. मीच आहे ती बाई जी अमर बनली आहे तुमच्या कथा पुराणातून, साहित्यातून, दंतकथांमधून. मीच आहे ती मातीच्या कळाकळातून उभी झालेली सातेरी.
मीच होते गार्गी, मीच होते मैत्रेयी. गार्गी, मैत्रेयी, सातेरी च्या बनल्या वेदांच्या अधिकारी. माझ्यातल्या साऱ्या ठिणग्यांना मी आता एकत्र करणार आहे. देवळात बसवलेल्या माझ्या दगडी मूर्ती मीच फोडून टाकणार आहे. खोडून टाकणार आहे तुमच्या शब्दकोशातून. पतिव्रता, सती, साध्वी, सौभाग्यवती यासारखे शब्द आणि दाखवून देणार आहे तुम्हाला माझं अथांग अनंत अतिविराट रूप. माझं हे अकरा विकरा रूप बघून देव सुद्धा गातील स्तोत्रे. मीच ती काली आहे, ब्रह्मांडाची आई आहे, मीच ती काली आहे. विष्णूंनी अनेक एकांकिका लिहिल्या, त्या सादर झाल्या, त्यांना प्रसिद्धी मिळाली. पण त्या एकांकिका संग्रही रूपात फार उशिरा आल्या. असाच एक एकांकिका संग्रह रक्तपर्जन्य या संग्रहातील सामाजिक कौटुंबिक विषयावर भाष्य करणारी एकांकिका उत्खनन या एकांकिकेतील एका प्रसंगाचे वाचन सादर करत आहे रुद्रेश्वर पणजीचे उदयोन्मुख कलाकार कुणाल धारगळकर व कुमारी ईशा निसवणकर. घ्यायचा का मुलगा? स्वतःचाच मुलगा असल्यासारखं काय बोलतोस? हो ना. हो काय? नाही म्हणजे माझाच. माझ्या माहितीप्रमाणे तुला एकच बायको आहे आणि तिला एकच मुलगी, करेक्ट? हो, तरी पण मग हा मुलगा आला कुठून? एक पॉसिबिलिटी आहे, इलेजिटिमेट चाइल्ड. प्लीज हसू नकोस. मी सिरियसली सांगतो, ईश्वरदानी मला ज्या मुलाविषयी सांगितलंय तो माझाच मुलगा आहे. व्हॉट? होय, तो माझाच मुलगा आहे. कुठे गेलीस ही भानगड? भानगड बिनगड काही नाही, असंच आपलं. असंच म्हणजे टाइमपास केलास की मजा? आय नो इट विल हर्ट यू, बट बिलीव्ह मी. कधी घडलं हे? लग्नापूर्वी? नाही, आपल्या लग्नानंतर. कधी? सुंदरा झाल्यानंतर 7 वर्षांनी. माझी फसवणूक केलीयस तू. प्लीज मला समजून घे. काय समजून घेऊ? 20 वर्ष सोबत असलेल्या बायकोपासून तू एक महत्वाची गोष्ट लपवून ठेवतोस आणि समजून घेण्याची भाषा करतोस. मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. दिस इज ट्रेचरी, बिट्रेयर. हे बघ, दूर स्पर्शही करायचा नाही मला. तो अधिकार तू गमावलायस. वर यू हेल्पलेस? तू अगतिक होतास. अगतिक माणसाला काहीही करण्याचा अधिकार असतो का? असा त्रागा करून घेऊ नकोस. जे झालंय त्याला आता पर्याय नाही. तू काय म्हणतेस ते सांग. घ्यायचा का दत्तक त्याला? या घरात माझी काय किंमत आहे हे समजलंय मला. तुम्ही आहात इतिहास संशोधक महाशय. जमीन खोदून इतिहासाचे भग्नावशेष बघतात ना तुम्ही? भूतकाळाचा शोध घेण्यासाठीच करताय ना उत्खनन? मग पहा आज उत्खननातून बाहेर पडले काळ्या कुट्ट किळसवाण्या पापाचे भग्नावशेष. तुझ्या मनाची कोंडी समजली आहे मला. मोहाच्या एका बेसावत क्षणी तुझ्यापासून सुटलेली एक अनाथ सावली तुझ्या पोरक्या पितृत्वाला साथ घालते आहे. वडाच्या पारंबीतून निर्माण झालेलं छोटसं रोपटं भयानक वादळापासून वाचण्यासाठी वटवृक्षाचा आधार मागत आहे. आणि आज निरागस भासणाऱ्या पण उद्या भयानक होण्याची क्षमता असलेल्या या वादळाला आत घ्यायचं की नाही याचा निर्णय तू घ्यायचा आहेस. सर्वस्वी तू. ऐकूया बबन मराठे यांनी गायलेली आणखी एक विष्णूची कविता. हातात ग्लास आहे नि तुझाच ध्यास आहे.
कुडीत प्राण नाही, कुडीत प्राण नाही, सरणात श्वास आहे, हातात ग्लास आहे, मी तुझाच ध्यास आहे, हातात ग्लास आहे, मी तुझाच ध्यास आहे, कुडीत प्राण नाही, कुडीत प्राण नाही, सरणात श्वास आहे, हातात ग्लास आहे, नि तुझाच ध्यास आहे, हातात ग्लास आहे, नि तुझाच ध्यास आहे. चिमण्या उडून गेल्या, चिमण्या उडून गेल्या, चोचीत घास आहे, हातात ग्लास आहे, मी तुझाच ध्यास आहे, हातात ग्लास आहे, तुझाच ध्यास आहे. पाऊस दे उन्हाला, पाऊस दे उन्हाला, वैशाख मास आहे, हातात ग्लास आहे, मी तुझाच ध्यास आहे, हातात ग्लास आहे, मी तुझाच ध्यास आहे. जगतो कवी म्हणून, जगतो कवी म्हणून, कविता उदास आहे, हातात ग्लास आहे, नि तुझाच ध्यास आहे, कुडीत प्राण नाही, कुडीत प्राण नाही, सरणात श्वास आहे, हातात ग्लास आहे, नि तुझाच ध्यास आहे, नि तुझाच ध्यास आहे, नि तुझाच ध्यास आहे. धन्यवाद. सीजफायर रुद्रेश्वर पणजीने सादर केलेली ही त्यांची खूप गाजलेली एकांकिका. ज्यावेळी भारताने आपली शांतीसेना श्रीलंकेत पाठवली आणि तिथे त्या सैन्याला आलेले अनुभव या विषयावर आधारित ही एकांकिका. त्यातील एका सैनिकाची व्यथा सादर करत आहे रुद्रेश्वरचे सतीश नार्वेकर. सिव्हिल वॉरमुळे त्रस्त झालेल्या शबलद्वीपमधील दाट झाडीतील एक दुर्गम जागा. दिवसा देखील किड्यांची किरकिर, दूरवरून बंदुकीच्या फायरिंगचे झालेले आवाज. या सुनसान जागी अडकून पडलेले शांती सेनेचे 2 सैनिक, दोघेही थकलेले, म्लान तरीही सावध. पहिला, तुझ्या वॉटर बॅग मधलं पाणी संपलं.
तुझा. बहुतेक घसा कोरडा पडलाय. शिल्लक असेल तर देशील? सी फॉर युअर सेल्फ. वॉटर बॅग त्याच्याकडे फेकतो. पहिला थँक्स. काय सालं जगणं आहे. घोटभर पाण्यालाच देखील मोहताज झालोय आपण. एवढ्यातच खचलास. खचू नकोस तर काय करू. 2 दिवस झाले या जंगलात अडकून पडलोय. ए, तुला भीती वाटते की भूक लागली? पाणी पिऊन पोट भरत नसतं. तुझी साली किटकिट कधीच संपणार नाही. फुकट सोल्जरच्या जन्माला आलायस तू. मागून नव्हतं घेतलं. लाईफ इन द आर्मी दे से इट्स माइटी फाय. ला 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 लाईफ इन द आर्मी. ए, तुझं गाणं हे बंद कर. का? कानाचे पडदे फाटलेत तुझ्या. हे गाणं गाऊन तू माझ्या जखमांवर मीठ चोळतोयस. यू मीन दिस लाईफ इज नॉट फाईन. इट डिस्कस्टिंग, रॉटन, हार्ड अँड डिफिकल्ट, मिझरेबल. कधी कधी फारच मिझरेबल. तुझा हा डायलॉग मला पाठ झालाय सॅम. आय एम फेड अप ऑफ दिस लाईफ. मला वाटतं एक गोष्ट विसरतोयस तू. व्हॉट्स दॅट? You are a soldier. Soldier? And you should be proud of that. अभिमान वाटण्यासारखं काय केलंय आपण? ऑफकोर्स आपली ड्युटी. आपल्यात माणसांना गोळ्या घालून ठार मारणं याला ड्युटी मानतोस तू? हे बघ, युद्धात काही गोष्टी अटळ असतात साहेब. युद्ध शत्रूंशी खेळतात, स्वकीयांशी नव्हे. मग आपण कुणाशी ढळतो आहोत ते मी कशाला सांगायला हवं? आपल्यासारखीच रक्ता मांसाची माणसं आहेत ती एनिमीज ऑफ दी एस्टॅब्लिशमेंट. हो, म्हणजे आपले शत्रू तर नव्हे. अरे त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? वी हॅव टू अबे अवर ऑर्डर्स, दॅट्स ऑल. डोळे झाकून हे आदेश पाळता पाळता माझा जीव घुसमटायला लागलाय. यू आर अ ब्लडी इमोशनल फूल. सोल्जर असलो म्हणून काय झालं? मला सुद्धा मन, भावना आहेत की. विष्णू वाघांचं गोव्यावरील प्रेम स्पष्ट होतं, नितळ होतं. त्यांनी या मातीतली अनेक चित्रणे आपल्या वैविध्यपूर्ण लेखणीतून केली आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत ही त्यांची कविता हे प्रेम सांगते. कविता सादर करत आहेत गोमंतकीय निर्भीड पत्रकार श्री संगम भोसले. माझ्या गोव्याच्या भूमीत सारी आबादी आबाद. माझ्या गोव्याच्या भूमीत सारी आबादी आबाद. घर चोराने लुटले तरी आम्ही सुसेगाद, तरी आम्ही सुसेगाद. माझ्या गोव्याच्या भूमीत राज्य करी मनोहर. माझ्या गोव्याच्या भूमीत राज्य करी मनोहर. त्यावेळी मनोहर पर्रीकरांची राजवट होती, त्या कालखंडातली कविता. माझ्या गोव्याच्या भूमीत राज्य करी मनोहर. बा मनाची कृपा होता, बा मनाची कृपा होता. होई पैशाचा शिवर, होई पैशांचा शिवर. माझ्या गोव्याच्या भूमीत बार जाहले अमाप. माझ्या गोव्याच्या भूमीत बार जाहले अमाप. रस्तो रस्ती हे दारुडे घेती हुर्राकाचे कोप, घेती हुर्राकाचे कोप. माझ्या गोव्याच्या भूमीत वाडे हिप्पींचा धिंगाणा. माझ्या गोव्याच्या भूमीत वाडे हिप्पींचा धिंगाणा. चाळे नागवे पाहून लाज किनाऱ्याच्या मना. चाळे नागवे पाहून लाज किनाऱ्यांच्या मना. माझ्या गोव्याच्या भूमीत पर्यटनाची आक्रीत. माझ्या गोव्याच्या भूमीत पर्यटनाची आक्रीत. घरे देऊन भाड्याने लोक राहती खोपीत, लोक राहती खोपीत. माझ्या गोव्याच्या भूमीत सुखे पोलीस झोपती. माझ्या गोव्याच्या भूमीत सुखे पोलीस झोपती. डाकू घालती दरोडा चोर लोकांस लुटती. डाकू घालती दरोडा चोर लोकांस लुटती. माझ्या गोव्याच्या भूमीत झाली उजाड खाजणे. भाजीपाला घाटावून गहू तांदूळ उचणे. माझ्या गोव्याच्या भूमीत चोर चोराला सामील. माझ्या गोव्याच्या भूमीत चोर चोराला सामील. पक्ष कोणताही असो यांची एकच फामील. पक्ष कोणताही असो यांची एकच फामील. होय
सारे पक्ष एकाच माळ्याचे म्हणे. कुठलाही राजकीय पक्ष असो, कुठलाही तत्वज्ञान असो, तत्वज्ञान फक्त नावाला, सारी चोरांची फॅमिली. अतिशय यथार्थ असं वर्णन. माझ्या गोव्याच्या भूमीत खाणं मालकांची मजा. माझ्या गोव्याच्या भूमीत खाणं मालकांची मजा. धूळ घेऊन नाकात गोयकार भोगितो सजा. धूळ घेऊन नाकात गोयकार भोगतो सजा. माझ्या गोव्याच्या भूमीत पत्रकार झाले मिंदे. माझ्या गोव्याच्या भूमीत पत्रकार झाले मिंदे. निष्ठा ग्लासात बुडाली. यांचे पोट भरू धंदे. माझ्या गोव्याच्या भूमीत वाद कोकणी मराठी आणि इंग्रजीचे भूत आता बसे मानगुटी. माझ्या गोव्याच्या भूमीत बालवाड्या होती ओस. इंग्रज आळल्या मम्म्यांना लागे केजीचा रेसोस. माझ्या गोव्याच्या भूमीत मोल मासळीस फार. परवडेना बांगडे खातो सुकी किसमोर. माझ्या गोव्याच्या भूमीत नाही स्थानिकांना नोकरी. माझ्या गोव्याच्या भूमीत नाही स्थानिकांना नोकरी. यंडू गुंडू शर्मा वर्मा येथे करती मुजुरी. माझ्या गोव्याच्या भूमीत साधू बाबांचा सुकाळ. घाडी भगत खुदती पडे ज्ञानाचा दुष्काळ. ही वस्तुस्थिती आजही गोव्यात आणि देशात पण आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत कुणबी नाईक गावडा. माझ्या गोव्याच्या भूमीत कुणबी नाईक गावडा. भूमिपुत्राच्या पायात पडे जानव्याचा तिडा. माझ्या गोव्याच्या भूमीत झाली बर्बादी फार. उठ गोयकारा. स्वस्त किती बसणार. माझ्या गोव्याच्या भूमीत नको भाषांचे भांडण. नको धर्माची झगडी. जगू एकत्र राहून. माझ्या गोव्याच्या भूमीत गोयकारा एक व्हावा. माझ्या गोव्याच्या भूमीत गोयकार एक व्हावा. शांत सुंदर हा गोवा सदा निर्मळ राहावा. शांत सुंदर हा गोवा सदा निर्मळ राहावा. प्राईम टीव्ही, फेसबुक आणि यूट्यूब यांच्या सहकार्याने रुद्रेश्वर पणजी आयोजित या कार्यक्रमाची सांगता करत आहे. रुद्रेश्वर पणजीचे संस्थापक अध्यक्ष व विष्णू वाघ यांचे अगदी जवळचे मित्र श्री देवीदास आमोणकर. नमस्कार. विष्णू सूर्या वाघ, गोमंत शारदेचा सुपुत्र, गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्र आणि पूर्ण देशभर आपल्या स्वयंतेजानं तळपलेला आणि ध्रुवपद प्राप्त केलेला असा गोव्यातील एक हरहुन्नरी कलाकार, साहित्यिक, राजकारणी, व्यासंगी व्यक्तिमत्व अशा या हरहुन्नरी माणसाचा 24 जुलै हा वाढदिवस. आज 24 जुलैला त्याचा 56वा वाढदिवस साजरा होतोय आणि त्याची सगळी मित्रमंडळी मग आत्मीयतेने हा दिवस साजरा करतायत. त्यामध्ये रुद्रेश्वर परिवार हा मागे कसा राहणार? कारण रुद्रेश्वर म्हटल्याबरोबर विष्णूचं आणि रुद्रेश्वरचं एक वेगळंच नातं होतं. द सीजफायर ही एकांकिका, मुद्दाम ह्या एकांकिकेबद्दल सांगावं एवढ्यासाठीच वाटतं कारण ही एकांकिका म्हणजे विष्णूचं आमच्या परिवारात येण्याचं प्रवेशद्वार होतं आणि तो आला, तो आमच्या परिवाराचाच होऊन गेला. त्यानंतर मग सीजफायर नंतर पुलावरचा माणूस, चादरवेळ, शब्दकुंड आणि त्यानंतर मग विष्णू सूर्या वाघ यांचं आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट ठरलेलं, उत्तम ठरलेलं असं तुकाभंग भंग. विष्णूने आयुष्यामध्ये कदाचित पैसा कमावला नसेल पण त्याने माणसं एवढी जोडली आहे. या माणसाने मातीशीच नातं राखलं, मातीशीच इमान राखलं आणि असा हा माणूस मातीत पाय त्याचे रोवलेले असल्या कारणाने आज एक वटवृक्षाप्रमाणे
मोठा झाला आहे, सगळीकडे फोफावलेला आहे आणि त्याचा परिवार हा खूप 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 मोठा तो करत गेला आहे. आज या सगळ्या परिवारांना तो आपलासा वाटतो आणि त्याचंच विष्णूचं मोठेपण आहे, त्यातच विष्णूचं हे अढळपद आहे. तो स्वयंप्रकाशित आहे, त्यामुळे तो सदैव आपल्याला प्रकाश देत राहणार. आपण त्याला डोळ्यासमोर ठेवून विष्णूची जी अनेक स्वप्न होती, विष्णूचे जे अनेक विचार होते ते पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि आजच्या त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी हा एवढा संकल्प जर आपण केला तर आम्ही विष्णूसाठी काहीतरी केल्याचं समाधान आम्हाला मिळेल. धन्यवाद.